हॅलो. लास्ट लेक्चरला बघा आपण लास्ट डिस्कशन जे आपलं झालेलं ते होतं अम्फन या आवर्तबद्दल. जसं मी सांगितलं होतं की याचं डिझास्टर मॅनेजमेंट पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात पहिले तर आपला भारत 2 आत्ता आपत्ती फेस करत आहे. एक म्हणजे जैविक आपत्ती आहे जे कोरोना विषाणूमुळे होत आहे, आजार जो झालेला आहे ते, आणि दुसरं म्हणजेच हवामानशास्त्रीय आपत्ती जे आहे आवर्त सायक्लोन. ठीक आहे. लक्षात ठेवणार की जे पण जैविक आपत्ती, विषाणूजन्य आजार, कोरोना याचं व्यवस्थापन कोणाकडे असतं आहे? स्वास्थ्य मंत्रालयाकडे, हेल्थ मिनिस्ट्रीकडे. आणि जे पण आवर्त हवामानशास्त्रीय जी पण काय आपत्ती असते याचं व्यवस्थापन असत आहे गृह मंत्रालयाकडे. ओके. तर आता आपण आज याच्या मॅनेजमेंट बद्दल बोलूया. पण या अगोदर आपल्याला की हे जे पण सायक्लोन आहे याचं फोरकास्टिंग, याचं पुनर्अनुमान कशा पद्धतीने केला जातो, याचं ट्रेकिंग कशा पद्धतीने केलं जातं याबद्दल आपण थोडक्यात बोलूयात. ठीक आहे. तर पहिले तर जे पण बघा सायक्लोन, मी जसं आवर्त तुम्हाला जर सांगितलं होतं की आवर्त लगेच तयार होत नाही, याचे काही टप्पे असतात. ठीक आहे. जसं आपण म्हणतो डिस्टर्बन्स, डिप्रेशन, मग येत आहे सायक्लोन, आवर्त तयार होत आहे. ठीक आहे. बघा WMO वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि आपली IMD म्हणजेच काय, इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, या दोघांनुसार ज्या वेळेस वाऱ्याचा वेग 34 नॉट्स किंवा 63 किंवा 62 किलोमीटर प्रति तास होतो, त्यावेळेस आपण याला काय म्हणतो? आवर्त म्हणतो. ठीक आहे. तर अशा परिस्थितीला आपण म्हणतो आवर्त. आता आवर्त म्हणजेच काय 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 होतं की काही स्थानिक कारणामुळे कुठे कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात आणि सभोवताली जास्त दाबाचे क्षेत्र असतात. तर जास्त दाबाकडून बराबर कमी दाबाच्या केंद्राकडे वारे व्हायला लागतात आणि या वाऱ्याचा वेग ज्या वेळेस 34 नॉट्स किंवा 62 किलोमीटर प्रति तासच्या पेक्षा जास्त असेल त्यावेळेस याला आपण काय म्हणतो? आवर्त, सायक्लोन. आलं लक्षात? आता बघा हे सायक्लोन जे आहे जसं आपल्या भारतात जे येतात ते कुठे, कोणत्या महासागरातले? हिंद महासागर, आणि याला आपण काय म्हणतो आपण? नॉर्थ इंडियन ओशन. ठीक आहे. या भागातले आहेत. तर हे जे सायक्लोन आवर्त आहे याचं ट्रॅकिंग की हे कशा पद्धतीने येत आहे, तर हे कसे तयार झाले आहे, तर याच्यावर कोण वॉच करून ठेवत असतात? हे सॅटेलाइट आहे. तर त्याच्यासाठी खास जो सॅटेलाइट आहे तो कोणता आहे? स्कॅटरोमीटर सॅटेलाइट. किंवा काही वेळेस आपल्याकडे मेगाट्रॉपिक्स किंवा इनसॅट 6, ठीक आहे, रिसॉर्सेट हे सायक्लोन्स हे सॅटेलाइटचा वापर करून पण जी पण सायक्लोन आवर्त आहेत यांचं ट्रॅकिंग, यांच्यावर लक्ष दिलं जातं. ठीक आहे. म्हणजेच की जेव्हापासनं सायक्लोनच्या निर्मितीच्या अगोदर जे टप्पे असतात ज्याला आपण म्हणतो डिस्टर्बन्स, ठीक आहे, किंवा वायुगर्त. वायुगर्त म्हणजेच काय? ज्यावेळेस वाऱ्याचा वेग 30 किंवा 40 किलोमीटर प्रति तास असेल त्यावेळेस त्या परिस्थितीला आपण काय म्हणतो? वायुगर्त. मग हे सॅटेलाइटला समजून जाते की समजा हे पुढे पुढे येत असताना पोषक परिस्थिती यांना निर्माण झाली तर याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? सायक्लोनमध्ये होणार आहे. ठीक आहे. मग या अनुसार काय केलं जातं की हे कोण बघत असतं आहे? हे सॅटेलाइट कोणी तयार केले आहेत? इस्रोने. आणि ह्याचा वापर कोण करून घेत आहे? IMD, इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट. ठीक आहे. मग हे ट्रॅक करत असताना ज्या भागात हे वाहत आहे, ज्या दिशेला, ज्या वेगाने हे वाहत आहे ते सगळं बघून आपल्याला काही काय म्हणतात त्याला, वॉर्निंग्स दिल्या जातात. या वॉर्निंग्सला 4 टप्प्यामध्ये घेतले जातं. किती टप्प्यात ही वॉर्निंग दिली जाते? 4 टप्प्यामध्ये. एक ब्रॉड लक्षात ठेवा, 4 टप्पे म्हणजेच पहिला जो आहे ज्याला आपण म्हणतो प्री सायक्लॉनिक, म्हणजे सायक्लोन येण्याच्या अगोदरचं, याला कलरमध्ये म्हणतात ब्ल्यू. दुसरा टप्पा याला आपण म्हणतो सायक्लोन अलर्ट, या टप्प्याला आपण कलर दिला आहे येलो. तिसरा सायक्लोन वॉर्निंग, याला कलर दिला आहे ऑरेंज. आणि चौथा हा पोस्ट सायक्लोन, याला कलर दिलेला आहे रेड, लाल कलर. ठीक आहे. अशा 4 टप्प्यामध्ये आपल्याला ही वॉर्निंग दिली जाते. तर एक पहिला टप्पा जो आहे ज्याला मी प्री सायक्लॉनिक म्हणते किंवा याला आपण ब्ल्यू कलर मध्ये सांगतो, तर ही वॉर्निंग तुम्हाला 72 तास अगोदर दिली जाते. ज्यावेळेस डिस्टर्बन्स बंगालच्या उपसागरमध्ये किंवा अरबी समुद्रात कुठे पण जिथे तयार होत आहे, समजा तिथे जे पण काय वायुगर्त तयार झाले आहे, या गर्त तयार झाले आहे याच्यापासून आपल्याला माहिती द्यायला सुरुवात करतात. हे 72 तास अगोदर ही वॉर्निंग आपल्याला दिली जाते.
दुसरी आता वॉर्निंग ज्याला आपण म्हणतो येलो वॉर्निंग, येलो स्टेज किंवा सायक्लोन अलर्ट, ही तुम्हाला 48 तास अगोदर ही वॉर्निंग दिली जाते. आणि इथे सायक्लोन कधी ही वॉर्निंग दिली असते, ज्यावेळेस सायक्लोनची पूर्ण निर्मिती झालेली असेल त्यावेळेस याची वॉर्निंग तुम्हाला देतात. आणि इथे मग जे पण मासेमारी करणारे लोक असतात, किनारी प्रदेशात राहणारे जे लोक असतात, यांना सगळ्यांना अलर्ट केलं जातं की आता तुम्ही फिरू नका, घरात राहा, मासेमारी करणाऱ्या लोकांना समुद्रात जाऊ दिलं जात नाही. ठीक आहे. आणि तिसरा जो टप्पा आहे ज्याला आपण ऑरेंज म्हणत आहे, जे आता आपण कालपासून ऐकत होतो, टीव्हीवर येत होतं की आता येत आहे, म्हणजे ही 24 तास अगोदर ही वॉर्निंग दिलेली असते. आणि याच्यामध्ये यांनी नुकसान किंवा कशा पद्धतीचा पाऊस असेल, लँडफॉल ज्याला आपण म्हणतो, लँडफॉल म्हणजेच काय की ज्या वेळेस आवर्त समुद्र भागाकडनं जमिनीकडे येणार असेल त्या परिस्थितीला काय म्हटलं जातं, लँडफॉल. तर काय पाऊस होईल, केवढं कशा परिस्थिती राहणार आहे, ही सगळी आयडिया आपल्याला ह्या 24 तास अगोदर जी वॉर्निंग आहे रेड ऑरेंज याच्यामध्ये दिलं असतं. या वॉर्निंगला म्हणतात सायक्लोन वॉर्निंग. ठीक आहे. आणि चौथं जे आहे पोस्ट सायक्लोन, म्हणजे सायक्लोन गेल्यानंतर जेव्हा भूभागाकडे सायक्लोन येतो, हा अंतर्गत भागात पण त्याचा परिणाम असतो. तर कशा परिस्थिती असेल, कारण लगेच वातावरण स्थिर होत नाही, पाऊस किंवा कसा नुकसान असेल या संबंधीची वॉर्निंग जी चौथी असते, ज्याला आपण म्हणतो रेड कलरची. ठीक आहे, पोस्ट सायक्लोन. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही वॉर्निंग दिली, आपल्याला ही वॉर्निंग दिली जाते. ओके. आता ही वॉर्निंग देण्यासाठी कोण आहे हेड, तर याच्यासाठी काही आपल्याला बघायचं आहे. तर इथे आपण आता सुरुवात करूयात की भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. आलं लक्षात. बघा 1995 मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात आलेलं कृषी मंत्रालयाच्या अखत्यारात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे केंद्र म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र गृह मंत्रालयाकडे देण्यात आलेलं. ठीक आहे. आणि बघा जे पण आपत्ती असते ही दोन प्रकारची, मानवनिर्मित आणि नैसर्गिक. मग त्या अनुसार ही मंत्रालय ते बघत असते. जसं आता जैविक जी आहे व्हायरसची ती कोणाकडे आहे, स्वास्थ्य मंत्रालयाकडे. हवामानशास्त्रीय असेल किंवा हे आपलं मानव निर्मित असेल, दंगे वगैरे बॉम्बस्फोट, ते कोणाकडे असते, गृह मंत्रालयाकडे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय झालेलं 95 मध्ये असं केंद्र स्थापन करण्यात आलं. पण काय झालं 1999 मध्ये आपल्या भारतात ओरिसामध्ये खूप जोरदार सायक्लोन, जो भारताचा सगळ्यात विध्वंसक सायक्लोन समजला जातो, तो होता 1999चा BOB म्हणजे बंगालचे उपसागर, बे ऑफ बेंगॉल 6. त्या सायक्लोनचं नाव होतं 6. या सायक्लोनने खूप म्हणजे हा सुपर सायक्लोन होता, कारण याचा वाऱ्याचा वेग केवढा होता 260 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि या वेगाने हा सायक्लोन एंटर केलेला आणि ओरिसामध्ये 1999 मध्ये अतोनात, म्हणजे त्यावेळेस ओरिसा हा 1-2 दिवस पूर्ण भारतापासून यांचा संपर्क तुटलेला, कारण त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी पण नव्हती. मग हा नुकसान बघून त्यावेळेस आपण याच्यावर अजून काम करण्यात आलं. ठीक आहे. अजून ट्रॅकिंग सिस्टीम हे केली. आणि त्याच वर्षी 1999 मध्ये भारतातला पहिला राज्यस्तरावरचा म्हणजे राज्यस्तरीय प्राधिकरण समिती ओरिसाने तयार केलेली. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओरिसाची प्राधिकरण समिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणी तयार केलं होतं, ओरिसाने. ठीक आहे, त्याच वर्षी. ठीक आहे. मग आता काय झालं की 99 मध्ये एवढं मोठं आपत्ती आल्यावर याच्यावर अजून लक्ष देण्यासाठी 2002 मध्ये एक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार करण्यात आलेला. आणि याचे सुधारित म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, जो आता आपण किंवा हा कायदा आता पण लागू आहे, तो म्हणजेच काय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. ठीक आहे. हा तयार करण्यात आला. आणि या अनुसार देखरेख करण्यासाठी आपत्ती या कायदा अनुसार केंद्रामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. आणि मग त्या अनुसार 2006 मध्ये हे प्राधिकरण तयार करण्यात आले. पण लक्षात ठेवा 2005च्या कायदा अनुसार केंद्र स्तरावर, राष्ट्र स्तरावर म्हणजे परत राज्य स्तरावर पण अशी प्राधिकरण तयार करायची आहे, जिल्हा स्तरावर पण अशाच प्रकारची प्राधिकरण तयार करायची आहे, आणि तालुका स्तरावर पण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तयार करण्याची तरतूद आहे. आणि त्या अनुसार असे प्राधिकरण तयार करण्यात आलेले. पण इथे नोट डाऊन करा, 99 मध्येच ओरिसाने त्यांची प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार केलेली
होती. आपण कायदा नंतर झालेला आहे. ओके, आता लक्षात ठेवा की बघा आपत्ती व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही बघता तर हे काम कोणाकडे आहे, ज्यावेळेस तुम्ही आपलं संविधान वगैरे वाचतात तर हा काम आहे राज्यांकडे. ठीक आहे, पण ज्यावेळेस आपत्ती खूप मोठी असेल, जसं आता आपलं कोरोना आहे किंवा जो आता सायक्लोन, एवढा मोठा सायक्लोन येत आहे, त्या सायक्लोनचं कारण हे सिव्हिअर आहे, ज्यावेळेस हे आपत्ती खूप मोठी असेल तर याचा मॅनेजमेंट व्यवस्थापनची जबाबदारी कोण घेतं? केंद्र, म्हणजेच कोण? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा ह्या प्राधिकरणमध्येच किंवा ह्या प्राधिकरण अंतर्गतच एक फोर्स तयार करण्यात आलेला आहे, ते म्हणजेच काय आहे? NDRF, जे तुम्ही आता रोज कालपासून ऐकत असाल किंवा 4-5 दिवसापासून ऐकत असाल की ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये हे बघत आहे. NDRF हे काय आहे? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. हे पण 2005च्या कायदा अनुसारच तयार करण्यात आलेला आहे हे फोर्स. आलं लक्षात? ओके, आता लक्षात ठेवा की हे फोर्स मग काय करते? सिव्हिअर जिथे असेल आपत्ती त्या भागातलं मॅनेजमेंट हे बघत असत आहे. इव्हन लोकांना स्थलांतर म्हणजे हे बाहेर पाठवणं, रेस्क्यू करणं, हे सगळं तिथले खाली करणं किंवा काय हानी झाली त्याच्यानंतर पण हे काम बघणं हा फोर्स करत असता आहे. आणि लक्षात ठेवा जे 2019 मध्ये लास्ट इयरच एप्रिल मे मध्ये फॅनी हा जो सायक्लोन आला होता तो पण सुपर सायक्लोन पेक्षा कमी नव्हता, खूप विध्वंसक सायक्लोन. इव्हन नासाने पण तो ट्रॅक केला होता. पण आपला डिझास्टर मॅनेजमेंट जो होता NDRF आणि आपल्या ट्रॅकिंग सिस्टीममुळे आपण ज्यावेळेस ओरिसाचं बरंच रेस्क्यू केला आणि जास्त नुकसान झाली नाही, आणि त्याच्यामुळे पूर्ण जगभरात आपल्या म्हणजे मॅनेजमेंटला बऱ्याच स्तुती भेटली होती. ओके, म्हणजे आता आपण तेवढे वेल हे झालेलो आहेत. ठीक आहे, मग ह्या पद्धतीने काय केलं जातं? पूर्ण मॅनेजमेंट केलं जातं. आणि लक्षात ठेवा जे पण प्राधिकरण तयार झालेले आहे 2005च्या अंतर्गत, राष्ट्रीय स्तरावरची जी प्राधिकरण आहे यांच्यामध्ये 9 सदस्य असतात आणि 1 हेड असतो सचिव, ते कोण असतात? हेड प्राईम मिनिस्टर. राज्य स्तरावरची जी प्राधिकरण असते तिथे हेड कोण असतात? चीफ मिनिस्टर. जिल्हा स्तरावरची जी असते तिथे हेड कोण असत आहे? जिल्हा अधिकारी. ठीक आहे, तर बघा तुम्ही अभ्यास करत आहेत, फ्युचरमध्ये तुम्ही बनवू शकतात हे हेड. ठीक आहे, सो बेस्ट ऑफ लक, अभ्यास करत चला. आणि जसं आपण बघत आहे आता की अम्फन हा सायक्लोन आता भारतमध्ये एंट्री झाली आहे. आता मी लेक्चर घेत आहे तर तो एंटर केलेला आहे आणि खूप विध्वंसक आहे. सो पुढे बघत चला आता काय होत आहे. ठीक आहे, सो टेक केअर, अभ्यास करत चला. ठीक आहे, चलो बाय. आणि लक्षात ठेवा की 1 जूनला मी माझ्या झूमवर ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू करत आहे. आणि ही लेक्चर सिरीज जी असणार आहे ही मुख्य परीक्षेला धरून मी सुरुवात करणार आहे. आत्ता सुरुवात तरी तशीच होणार आहे. भूगोल, कृषी आणि पेपर 4चा विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे, तर जे पण इंटरेस्टेड असेल त्यांनी मला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही सांगू शकतात. ठीक आहे, सो बाय, टेक केअर.